नमस्कार. कधी विचार केलाय की आपण झोपलेलो असतानाही आपलं उत्पन्न वाढत राहावं? अरे, हे काही स्वप्न नाहीये, तर आजच्या स्मार्ट युगाचं हे वास्तव आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआय आपल्याला उत्पन्नाचे असे काही नवे मार्ग दाखवतंय, जिथे एकदा केलेल्या कामाचं फळ आपल्याला खूप काळासाठी मिळत राहतं. चला तर मग या विश्लेषणात बघूया की एआयचा वापर करून पॅसिव्ह इन्कमची स्ट्रॅटेजी कशी बनवता येत. बघा, पूर्वी पॅसिव्ह इन्कम म्हटलं की काय आठवायचं? भाड्याची मालमत्ता किंवा मोठी गुंतवणूक, ज्यासाठी खूप सारं भांडवल आणि वेळ लागायचा. पण आता चित्र पूर्णपणे बदललंय. एआय टूल्समुळे अगदी कमी भांडवलात आणि कमी वेळेतही उत्पन्नाच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत, ज्या खूप सोप्या आणि आपल्या आवाक्यातल्या आहेत. चला तर मग आपल्या पहिल्या मेथडकडे वळूया. ही पद्धत सगळ्यात लोकप्रिय आणि क्रिएटिव्ह आहे. एआयच्या मदतीने डिजिटल उत्पादनं आणि कंटेंट तयार करणं. यामध्ये आपण आपल्या ज्ञानाला आणि कल्पनांना उत्पन्नाच्या एका स्रोतामध्ये बदलू शकतो. विचार करा, एकाच व्यक्तीला एका संपूर्ण टीमचं काम करण्याची शक्ती मिळाली तर? बरोबर, हेच तर एआय टूल्स करतात. लिहिण्यासाठी चॅटजीपीटी, डिझाईनसाठी कॅनव्हा, व्हिडिओसाठी पिक्टरी, आवाजासाठी 11 लॅब्स आणि संगीतासाठी सुनो. ही साधनं कंटेंट बनवण्याची प्रक्रिया इतकी सोपी करतात की कोणीही एक प्रोफेशनल दर्जाचं उत्पादन तयार करू शकतं. मग यातून पॅसिव्ह इन्कम मिळतो कसा? याचं सूत्र आहे, एकदा तयार करा, अनेकदा विका. म्हणजे बघा, एक ई बुक किंवा ऑनलाईन कोर्स यांसारखं डिजिटल प्रोडक्ट एकदाच तयार करायचं आणि ते Amazonवर, स्वतःच्या वेबसाईटवर किंवा अगदी व्हॉट्सॲपवर विकायला ठेवायचं. मग प्रत्येक विक्रीतून तुम्हाला पुन्हा पुन्हा उत्पन्न मिळत राहतं, तेही कोणत्याही अतिरिक्त श्रमाशिवाय. हे एक उत्तम उदाहरण आहे. विचार करून बघा, मराठीमध्ये शेअर बाजाराची ओळख किंवा लहान व्यवसायांसाठी एआय यावर एक कोर्स तयार केला, तो एकदा बनवून ठेवला की वर्षानुवर्षे उत्पन्न देत राहू शकतो. हेच या मॉडेलचं खरं सौंदर्य आहे. तर या पद्धतीचं सूत्र एकदम सोपं आहे. तुमचं ज्ञान अधिक एआयची ताकद, यातून कमी गुंतवणुकीत असं उत्पन्न तयार होतं जे सहजपणे वाढवता येतं आणि आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य देऊ शकतं. ओके, तर ही झाली पहिली मेथड. आता वळूया आपल्या दुसऱ्या मेथडकडे, जी क्रिएटिव्हिटीपेक्षा सेवा देण्यावर जास्त लक्ष केंद्रित करते. ही पद्धत आहे एआय वापरून व्यवसायांसाठी ऑटोमेशन सेवा देणं, जिथे आपण इतरांना त्यांचा वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी मदत करतो. तुम्हाला माहितीये, एआय फक्त कंटेंट बनवण्यापुरतं मर्यादित नाहीये. व्यवसायातली अनेक किचकट कामं ऑटोमॅटिक करण्यासाठी ते खूप उपयुक्त आहे. व्हॉट्सॲपवर आपोआप उत्तरं देण्यापासून ते कस्टमर सर्व्हिससाठी चॅटबॉट्सपर्यंत, आणि नवीन ग्राहक मिळवण्यापासून ते ईमेल मार्केटिंग आणि सोशल मीडियाचं नियोजन करण्यापर्यंत एआय सगळं काही सांभाळू शकतं. आणि यातून पॅसिव्ह इन्कम कसा मिळवायचा? त्यासाठी एक रिकरिंग रेव्हेन्यू मॉडेल तयार करता येतं. एखाद्या क्लायंटसाठी ऑटोमेशन सिस्टीम एकदाच तयार करायची, त्यासाठी लागणारी एआय टूल्स सेट करायची आणि मग त्याच्या देखभालीसाठी आणि सेवेसाठी दर महिन्याला एक ठराविक फी घ्यायची. म्हणजे काम एकदाच, पण उत्पन्न नियमित. उदाहरणार्थ, लहान व्यवसायांसाठी एआय चॅटबॉट सर्व्हिस देणं किंवा रिअल एस्टेट एजंट्ससाठी नवीन ग्राहक मिळवून देणारी ऑटोमेशन सिस्टम तयार करणं. एकदा हे सेटअप झालं की फक्त थोड्याफार मेंटेनन्सची गरज लागते आणि तुम्हाला दर महिन्याला एक स्थिर उत्पन्न मिळत राहतं. चला तर मग आता बघूया आपली तिसरी आणि शेवटची मेथड. ही पद्धत आहे स्मार्ट गुंतवणुकीची. इथे एआय आपल्याला भावनांच्या आहारी जाऊन निर्णय घेण्यापासून वाचवतं आणि पूर्णपणे डेटावर आधारित लॉजिकल निर्णय घेण्यास मदत करतं. गुंतवणुकीमध्ये एआय अनेक प्रकारे आपला असिस्टंट बनू शकतं. चांगले स्टॉक शोधण्यापासून ते बाजारातले ट्रेंड्स ओळखण्यापर्यंत आणि जोखमीचं विश्लेषण करण्यापासून ते आपला पोर्टफोलिओ मॅनेज करण्यापर्यंत एआय टूल्स सगळीकडे मदत करतात. यामुळे काय होतं की आपण अंदाज लावण्याऐवजी ठोस डेटावर आधारित निर्णय घेऊ शकतो. पण इथे एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो. एआयच्या मदतीने गुंतवणूक करणं खरंच सेफ आहे का? याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. एक महत्त्वाची सूचना लक्षात ठेवा. एआय हे फक्त एक टूल आहे, यशाची गॅरंटी नाही. दर महिन्याला 3 ते 10% परताव्याचं आश्वासन देणाऱ्या स्कीम्सपासून नेहमी लांब राहा. एआय फक्त निर्णय घ्यायला मदत करतं, गुंतवणुकीतला धोका पूर्णपणे टाळू शकत नाही. मग याचा खरा फायदा काय? खरा फायदा आहे शिस्तबद्ध गुंतवणूक. एआयमुळे आपण भीती आणि लालसा यांसारख्या भावनांवर नियंत्रण ठेवून लाँग टर्ममध्ये संपत्ती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करू शकतो. आणि यशस्वी गुंतवणुकीसाठी हेच तर सगळ्यात महत्त्वाचं आहे.
तर आत्तापर्यंत आपण AI वापरून पॅसिव्ह उत्पन्न मिळवण्याच्या 3 जबरदस्त पद्धती पाहिल्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कोणतंही साधन तेव्हाच प्रभावी ठरतं जेव्हा ते वापरणाऱ्याची मानसिकता योग्य असते. चला तर यशासाठी आवश्यक असलेल्या AI मंत्राबद्दल जाणून घेऊया. यशाचं सूत्र अगदी सोपं आहे. AI आणि पॅसिव्ह इन्कम तेव्हाच शक्य होतं जेव्हा त्याला शिस्त, एक योग्य सिस्टम आणि संयम यांची जोड मिळते. या 3 गोष्टींशिवाय कोणतंही तंत्रज्ञान तुम्हाला अपेक्षित रिझल्ट देऊ शकत नाही. यशासाठी या 4 चाव्या लक्षात ठेवा. 1. स्पष्ट ध्येय ठरवा. ते साध्य करण्यासाठी एक योग्य सिस्टम तयार करा. आपल्या कामात सातत्य ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झटपट परिणामांची अपेक्षा न करता लाँग टर्मचा विचार करा. आणि शेवटी एक वाक्य जे या संपूर्ण विश्लेषणाचं सार सांगतं, AI तुम्हाला वेग देतो, पण दिशा तुम्हालाच ठरवावी लागते. तंत्रज्ञान हे एक शक्तिशाली साधन आहे, पण त्याचा वापर करून आपलं भविष्य कसं घडवायचं हे पूर्णपणे आपल्या हातात आहे.